ब्रेकनंतर नमस्ते महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। यानंतरची एक ब्रेकिंग न्यूज आपण पाहणार आहोत। सीआरपीएफ जवानाच्या गोळीबारामध्ये इतर 3 जवानांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय, तर इतर 5 जण गंभीर जखमी झालेले आहेत। छत्तीसगडमधल्या सुकमामधली ही घटना आहे। सीआरपीएफच्या 50 बटालियन कॅम्प मधला हा सगळा प्रकार आहे। या गोळीबारामागचं नेमकं कारण काय हे अजून समोर आलेलं नाही, मात्र सीआरपीएफच्या या जवानानं केलेल्या गोळीबारात 3 इतर जवानांचा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे, तर इतर 5 जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळते। ही घटना छत्तीसगडमधल्या सुकमामधली आहे। गोळीबाराचा हा सगळा प्रकार नेमका कोणत्या कारणामुळे घडला हे मात्र अजून समोर आलेलं नाही। मात्र या सगळ्या घटनेमध्ये 3 जवानांचा मृत्यू झालाय, तर 5 जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळते। याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवर। प्रशांत, सीआरपीएफच्या जवानानं केलेल्या गोळीबारात 3 जवानांचा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे, 5 जण गंभीर जखमी आहेत। नेमकं या सगळ्या गोळीबारामागचं कारण काय? महत्वाचं म्हणजे छत्तीसगडमधील सुकमा येथून ही माहिती पुढे आली आहे। मोठी बातमी आहे। जिल्ह्यातील मराईगुडा येथील लिंगानापल्ली कॅम्पमध्ये ही घटना घडलेली आहे। सीआरपीएफ जवानाने आपल्या सहकारी जवानांवरती थेट गोळीबार केला। या घटनेमध्ये 3 जवानांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 4 जवान जे आहेत ते गंभीर जखमी झाले आहेत। या संदर्भात जर माहिती घेतली तर आपल्याला त्या पद्धतीची माहिती मिळते की अजूनही या संदर्भात सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचं स्पष्टीकरण अजून दिलं नाही की कशामुळे ही घटना घडली, पण त्यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। यामध्ये जी माहिती मिळते ती धनविजय सिंग हा एक जवान, त्यानंतर धर्मेंद्र सिंग, त्यानंतर धर्मजिया कुमार आणि मालविया रंजन महाराणा हे जे 3 जवान आहे हे मृत्युमुखी पडलेले आहे, तर 4 जवान जे आहे ते त्यांच्यावरती सध्या जर बघितलं आपण तर त्यांची जे जखमी आहेत त्यांच्यावर जवळच्याच मेडिकल याच्यामध्ये रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू आहे। महत्वाचं म्हणजे ही घटना का घडली या संदर्भातली माहिती अजूनही सीआरपीएफच्या कुठल्याही अधिकाऱ्याने दिली नाही। या संदर्भातली चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे आणि लवकरच या संदर्भात कशामुळे घटना घडली, काय कारण होतं याचा खुलासा केला जाईल अशी माहिती पुढे आलेली आहे। बिलकुल प्रशांत, गंभीर जखमींच्या प्रकृतीविषयीची नेमकी काय अपडेट आहे? या सगळ्यांना जी जखमी आहे 4ही जवान त्या सगळ्यांना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे यामध्ये 2 जे जवान आहेत त्यांची प्रकृती अतिगंभीर असल्याची माहिती पुढे आलेली आहे आणि 2 जे आहे त्यांच्यावरती सध्या उपचाराला ते त्या पद्धतीनं माहिती मिळते की त्यांची उपचाराला मदत होत आहे त्यांची आणि त्याचमुळे त्यांची प्रकृती सुधारत आहे अशा प्रकारची माहिती पुढे आलेली आहे। पण यामध्ये 2 जे जवान आहेत त्यांची प्रकृती अतिगंभीर आहे आणि त्यामुळे त्यांच्या संदर्भात अजूनही स्पष्टपणे बोलण्यास कुठल्याही वैद्यकीय अधिकारी स्पष्ट बोलण्यास तयार नाही आहे, पण त्यांच्यावरती जवळच्याच रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती पुढे आलेली आहे। बिलकुल प्रशांत, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल। पुढची बातमी पालघरमधली आहे। पाकिस्तानच्या नौसेनेच्या कमांडरनं पालघरमधल्या एका मच्छीमार बोटीवर गोळीबार केल्यानं एका मच्छीमाराचा मृत्यू झालाय, तर 1 जण गंभीर जखमी झालेला आहे। गुजरातमध्ये समुद्रात मच्छीमारीसाठी गेलेल्या मच्छीमारांनी नियंत्रण रेषा ओलांडल्यामुळे पाकिस्तानी नौसेनेकडून भारतीय बोटीवर गोळीबार करण्यात आला। यामध्ये एकाचा मृत्यू झालाय, तर 1 जण गंभीर जखमी झालेला आहे। 6 मच्छीमारांचं अपहरण करण्यात आल्याचं देखील समोर येत आहे। श्रीधर चामरे असं मृत मच्छीमाराचं नाव आहे। श्रीधर हा पालघरच्या वडरई गावातला ग्रामस्थ आहे। जलपरी या बोटवर पाकिस्तानच्या नौसेनेकडून गोळीबार करण्यात आलेला होता। गोळीबाराच्या या घटनेमध्ये पालघरमधल्या एका मच्छीमाराचा मृत्यू झालाय, तर 1 जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळतेय। इतर 6 मच्छीमारांचं अपहरण झाल्याचा दावा केला गेलेला आहे। पाक नौसेनेच्या कडून झालेल्या गोळीबारामध्ये एका पालघरमधल्या मच्छीमाराचा मृत्यू झालाय।
अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। विजय राऊत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं। विजय, या सगळ्या प्रकाराबद्दलची काय नेमकी अपडेट? नक्कीच ह्याच्यामध्ये जो पालघरचा एक मच्छीमार बांधव आहे त्याचा या ठिकाणी गोळीबारामध्ये मृत्यू झालेला आहे। हमला करण्यात आला होता। गुजरात राज्यामध्ये जे आहे हा सगळा प्रकार घडलेला आहे। पाकिस्तानी सैनिकांना हा गोळीबार केल्याची माहिती जी आहे ती समोर येते। परंतु वडराई गावातला जो श्रीधर रमेश तामरे आहेत त्यांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। वय वर्ष 32 त्यांचा आहे। भारत पाकिस्तान हद्दीवरती ओरडताना हा सगळा प्रकार जो आहे तो घडलेला आहे। त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ती काल कळलेली आहे। दीव दमण ह्या केंद्रशासित प्रदेशात हा सगळा जो आहे गुजरात आणि पाकिस्तानच्या हद्दीवरती हा सगळा प्रकार जो आहे तो घडल्याची माहिती काल प्राप्त झालेली आहे आणि त्याच्यामध्ये एक जणांचा मच्छीमाराचा जो आहे मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। विजय, या गोळीबाराच्या घटनेत एक जण गंभीर जखमी असल्याचं देखील समजलेलं होतं। सोबतच 6 मच्छीमारांचं अपहरण झाल्याची देखील माहिती समोर आलेली होती। त्याबद्दलची नेमकी काय अपडेट? प्राथमिक माहिती अशीच आहे की एक जणांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे तर एक जण गंभीर जखमी आहे। 6 जणांचं अपहरण झालेलं आहे की नाही अद्याप त्याचा शोध देखील सुरू आहे। पण प्राथमिक माहिती अशी मिळते की अपहरण 6 जणांचं झालेलं आहे का आणखीन त्यांच्यावरती फायरिंग झालेली आहे का आणखीन कोण जखमी आहे याचा तपास जो आहे सध्या नेव्ही करताना आपल्याला पाहायला मिळते। परंतु 6 जण अद्याप ही लापता असल्याची माहिती जी आहे ती समोर येताना आपल्याला पाहायला मिळते। त्याच्यामध्ये एक जण जो आहे तो गंभीर जखमी झालेला आहे तर एक जणांचा या ठिकाणी गोळीबारामध्ये मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ती आपल्याला समोर आलेली पाहायला मिळते। परंतु 6 जण जे आहेत अद्यापही या ठिकाणी जे आढळून आहेत आलेले नेव्ही असेल आणि भारतीय सैनिक हे दोघंही मिळून या ठिकाणी जे आहेत सर्च करताना आपल्याला पाहायला मिळते की हे 6 जणांचं नेमकं अपहरण झालेलं आहे का गोळीबार झालेला आहे का अद्याप ते कुठं आहेत त्याचा तपास जो आहे आपल्याला नेव्ही करताना पाहायला मिळते आहे। बिलकुल विजय, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। पुढची महत्त्वाची बातमी बघूया। अतिवृष्टीग्रस्त शेतकरी आत्महत्या करत असताना मंत्री ठुमके पाहण्यात व्यस्त होते असा टोला शेतकरी संघटनांनी लगावलाय। सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात सपना चौधरीचा नृत्याचा कार्यक्रम ठेवला गेलेला होता। या कार्यक्रमाला परळी शहर मतदारसंघातल्या हजारो नागरिकांनी गर्दी केली होती। या कार्यक्रमादरम्यान कोरोना नियमांचाही फज्जा उडाल्याचं दिसलं होतं। याबाबत शेतकरी नेते भाई मोहन गुंड यांनी संताप व्यक्त करत धनंजय मुंडेंना टोला लगावलाय। आज शेतकरी प्रत्येक दिवस स्वतःच्या जीवन मरणाशी झगडत आहे। बीड जिल्ह्यामध्ये जवळपास 150 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत। याचं भान या बीड जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना राहिलेलं नाही। काल परवा त्यांनी सपना चौधरीला आणून परळी शहरामध्ये आनंद उत्सव साजरा केला। खरं तर एक सामाजिक न्याय विभागाच्या मंत्र्यांनी अशा प्रकारचा आनंद उत्सव साजरा करणं म्हणजे गोरगरीब जनतेच्या शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ सोडल्यासारखं आहे। ही खरं तर बीड जिल्ह्यासाठी हे निंदनीय गोष्ट आहे आणि ह्यांना आपण सत्तेमध्ये आहोत आणि शेतकरी अडचणीमध्ये आहे याचं भान राहिलेलं दिसत नाही। तर आपण पाहतोय या सगळ्या कार्यक्रमावर आता शेतकरी नेत्यांकडून संघटनांकडून टीका होताना दिसतेय। शेतकऱ्यांच्या आत्महत्यांकडे नेत्यांचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होतोय। नेत्यांना कोणत्याही प्रकारचं भान राहिलेलं नाही। नेत्यांना शेतकऱ्यांचा विसर पडलाय की काय असा आरोप आता शेतकरी नेत्यांकडून होताना दिसतोय। या सगळ्या प्रकाराबाबत शेतकरी नेते आक्रमकपणे भूमिका मांडताना दिसतायत। याशिवाय आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे या कार्यक्रमाच्या वेळेला हजारोंची गर्दी झाल्याचं बघायला मिळालेलं होतं। कोरोना नियमांचा पूर्णपणे फज्जा उडाल्याची स्थिती होती। त्यामुळे या एका मुद्द्यावरून देखील आता टीकेची झोड उठताना दिसतेय।